चालू हंगामामध्ये देशात DDGS हा सोयाबीनच्या भावासाठी मोठा दुखेडुखी ठरलेला आहे आणि या DDGSचा थेट दबाव आपल्या सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावर आलेला आहे। आता दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनचे भाव कमी आहेत, तो तर वेगळा परिणाम आपल्या भारतावरती आपल्या देशातल्या बाजारावरती दिसूनच येतोय। परंतु DDGSची समस्या ही दर हंगामामध्ये आपल्याला डोकेदुखी ठरणार आहे, कारण मक्यापासून इथेनॉल केवळ यंदाच झालं किंवा आधीच्या वर्षी झालं एवढं असं नाही, तर मक्यापासून इथेनॉल दरवर्षी होतच राहणार। आता दरवर्षी जेव्हा इथेनॉलसाठी मक्याचं गाळप होणार तेव्हा DDGSची निर्मिती देखील होणार आणि हे DDGS बाजारामध्ये पशुखाद्यामध्ये वापरला जाणार। आता देशामध्ये DDGSचं उत्पादन किती आहे याचा अचूक आकडा उपलब्ध नाही आहे। म्हणजे जसं आपलं सोयाबीनचं नेमकं उत्पादन किती आहे, निर्मिती किती याचा आकडा आपल्याकडे येत असतो, की जसं यंदा सांगितलं जातं की जवळपास 90 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची निर्मिती होईल, तसं DDGSचं नेमकं उत्पादन किती आहे याचा अचूक आकडाच नाही आहे। कारण नेमका कोणत्या डिस्टिलरीज म्हणजे कारखान्यांनी किती मक्याचं गाळप केलं आणि त्यापासून किती DDGSची निर्मिती झाली याचा आकडा उपलब्ध नाही आहे। सरकारला आधी यावर काम करावं लागेल की नेमकं देशामध्ये DDGSचं उत्पादन किती आहे।